सारखं मोबाईल मध्ये काय खेळतोस? कर कर, तुम्हाला इग्नोरच कर त्या आचारसंहितेच्या नियमांसारखं. बरं मला सांग, उद्याच्या पार्टीचं काय करायचं? मेनू काय ठेवायचा आहे? म्हणजे ती स्वयंपाकवाली भारती आल्यावर तसं तिला सगळं सांगायला आली वाटतं. भारती तुझीच वाट बघत होते. बरं झालं आलीस. हे बघ आपल्याकडे ना उद्या पार्टी आहे, माहिती आहे मला. तुला कसं माहिती? साहेबांनीच काल मला सांगितलं व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून. बोला काय बनवायचंय, व्हेज की नॉनव्हेज? नॉनव्हेज. नॉनव्हेज नको यार, फार राडा होतो आणि सगळं नंतर मलाच निस्तरावं लागतं. तुला अरे किचन मध्ये साधा चहा तरी केलास का तू? चहाला मध्ये नको आणू. आणणार. आणि हे बघ मला काय ऐकायचं नाही. नॉनव्हेज म्हणजे नॉनव्हेज. अरे मी माझ्या मित्रांना कमिट केलंय राव तसं. मागची 60 वर्ष म्हणजे 60 पार्ट्या नॉनव्हेजच केलं ना आपण. हो पण मागची पार्टी व्हेज झाली ना, मग या वेळेस चेंज हवाय. अब होगा नॉनव्हेज. गप ना यार पप्पू. हे तुम्हाला पप्पू नको म्हणू. हा का? तुझं नावच आहे ना पद्माक्ष पुरंदरे उर्फ पप्पू. तू तू हसू नको. हा कमळाच्या कुठली? माझ्या जन्म नावावर नाही जायचं. जाणार, जन्म नावावरच जाणार. कमळाच्या तुला लागते ना. मला पण लागतं. मला व्हेजच हवं, सांगितलं ना तुला. बिलकुल नाही. व्हेज म्हणजे व्हेज, नॉनव्हेज. अजिबात चालणार नाही. भांडताय काय? माझा विकास खोळंबलाय तुमच्यामुळे. म्हणजे माझा बॉयफ्रेंड विकास खाली थांबलाय माझ्यासाठी. लवकर बोला, अब की बार व्हेज की नॉनव्हेज? व्हेज. नाही नाही नाही, नॉनव्हेज नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज नॉनव्हेज. तुला सांगितलंय तू गप्पच, व्हेज पाहिजे. एक मिनिट. अरे ही काय लोकसभा आहे का की न्यूज चॅनल चा डिबेट आहे? वाह, इसे कहते हैं वुमन एम्पावरमेंट. भाई मजा आ गया. डोळा मारतो. डोळा मारायची सवय गेली नाही का तुझी अजून? अगं एक आयडिया आहे. आपण मतदानातून याचा निकाल लावूया. तुमच्या फ्रेंड्सला विचारा त्यांना काय हवंय, व्हेज की नॉनव्हेज. ठरवा मग संध्याकाळपर्यंत. मी येते संध्याकाळी. ओके, चॅलेंज ऍक्सेप्टेड. ये हे काय? मला सपोर्ट करायला आलेत. आमचं गठबंधन आहे. मित्रो, मैत्रिणींनो, एकच मैत्रीण आली. अरे ही एकच वागण तुम्हाला पुरेशी आहे, हो की नाही ग? आम्ही दोघी ना तुमच्यासारख्या 56 जणांना पुरून उरू. का? तुमचा सीना काही 56 नाही. अब की बार. अरे बंद करा तुमची ती थेरप. हे बघा, ह्यावेळेस मी कोणत्याही पार्टीच्या बाजूने नाहीये. यावेळेस मी तटस्थ आहे. हे पोपट. अरे मी त्यांनी काढलेल्या पोपटाविषयी बोलतीये. तू नक्की कुणाच्या बाजूनी आहेस ग? सत्याच्या. सत्याच्या बाजूनी आहे मी. मग नीट सपोर्ट दे ना. यार तू अशी ओरडून बोलणार नसेल तर मी जाते. अरे आता आपली युती झाली ना. हो हो झाली आपली युती. अब की बार वेज पार्टी, वेज पार्टी, वेज पार्टी. अब होगा नॉनव्हेज. चायला मी काय म्हणतो पप्प्या, आपण आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला तर? म्हणजे चायला हे खरंच पप्पू आहे. अगं म्हणजे पार्टीसाठीच आपलं मेनू कार्ड आपण व्हॉट्सअपवर सगळ्यांना पाठवूया. आणि त्यात अशा डिशेस ठेवायच्या की सगळ्यांनी आपल्याला वोट केलं पाहिजे. म्हणजे आपला विजय पक्का. डोंट वरी, काहीतरी तर करूच आपण. मागच्या वेळी कसं ढोकळा आणि पापडाच्या जोरावर पार्टी सक्सेसफुल केली होती तसं काहीतरी. सुचलं मला, आपण ना यावेळी विदर्भ स्पेशल मेनू ठेवूयात. वडा भात आणि उकडपेंडी. झालं तुझं विदर्भ पुराण सुरू.
माहितीये तुझं मान नागपूरचं आहे. मित्रा तू टेन्शन नको घेऊ रे. तुझ्या सगळ्या पार्टीची जबाबदारी माझी. आय एम विथ यू रे. बर आपल्या पार्टीचं नाव NVA ठेव, नॉन व्हेज अलायन्स. बरं मला सांग, तुझी गावाकडे जमीन किती आहे रे? तू मूळचा कुठला रे? बारामतीचा. वाटलंच. ए आपण आल्या आल्या सगळ्यांना GST ठेवूयात. GST? हा, गोड स्वीट ताक, अगदी माझ्यासारखं. कोणीतरी पूर्ण करा माझी एक विश, कोणीतरी पूर्ण करा माझी एक विश, त्या बदल्यात सुचवतो तुम्हाला अंड्याची एक डिश. अंडे नॉनव्हेज नसता त्याला की तू. आपण राईस मध्ये काश्मीरी पुलाव ठेवूयात का? नको बाबा, त्याचे किती इश्यू असतात. मागच्या वेळी नाही का त्याच्यात केवढे खडे निघाले होते. हे बघ बघ बघ, हैदराबादी बिर्याणी एकदम हिरवी, जहाल, आग ओकणारी. आग ओकणारी का? वो वैसी ही है. मी असं करू का, सगळ्या येणाऱ्या लोकांना रिटर्न गिफ्ट देऊ का? कशाला? मागच्या वेळेस पण म्हणाली होतीस तू, दिलं का कोणाला? उगाच विरोधकांना पोंगलायला कारण नको. कोणीतरी पूर्ण करा माझी एक विश, त्या बदल्यात सुचवतो अंड्याची एक डिश. मी येऊ का तुमच्यात? पण तू तर अंडावालास ना. अगं येऊ दे ना त्याला आपल्या पार्टीत, तेवढंच आपलं मत वाढेल. आणि तसं पण अंड व्हेजच असतं. ये रे तू ये. हे बघ बघ बघ, आपण ही डिश ठेवूया. फिलेट ऑफ रेवन टेंडरलाइन स्लो पोस्ट एस्पार्गस सर्व विथ अ स्पाइस फिलअप ऑफ लॉन्ग ग्रेन राईस. अरे म्हणजे कवा बिर्याणी. अरे इंग्लिशचे असे जड शब्द टाकले ना की लोक लगेच PM पदावर नेतात. काय? पार्टी मॅनेजर. मला पण व्हायचं यार PM एकदा. मला पण. चिटिंग चिटिंग चिटिंग. तुम्ही आमचा तो अंडा पळवला. नुसती लोक फोडा आमची. फोडत नाही, आम्ही त्यांना आरक्षण देतो. तुम्ही नॉनव्हेज वाले नॉनव्हेज पण खाता आणि व्हेज मध्ये पण हात घालता. आरक्षण म्हणे? अरे तुमच्या व्हेजिटेबलच्या खरेदीमध्ये किती घोटाळा केला. ती फ्लॉवरची भाजी किती महाग आणली. मागच्याच 12 रुपये डझनने आणली होती मी. पप्पूच नुसतं. अरे फ्लॉवर नाही, ब्रोकली होती ती. आणि ब्रोकली काय डझनवर नाही मिळत, किलोवर मिळते. असू दे असू दे. तसंही तुम्ही व्हेजवाले पार्टीत आलेल्या लोकांना दुसरं काय देणार आहे? नुसतं पनीर पनीर पनीर, पनीर शाही काय, पनीर कढाई काय. अरे 1992 पासून त्याच पनीरला वेगवेगळी नावं देऊन लोकांची भावनिक पिळवणूक करताय तुम्ही लोक. हे बघ, पनीरवाद हा आमच्या पार्टीचा महत्वाचा मुद्दा आहे. अरे त्याशिवाय मुद्दाच नाही ना. आहे ना, विकासाचा मुद्दा. विकास? हो, आपल्या मित्रांच्या आरोग्याचा विकास. त्यांना डायबिटीस होऊ नये म्हणून या पार्टीपासून आम्ही गोडबंदी जाहीर करीत आहोत. गोडबंदी? हे अति होतं या. अविचार निर्णय हा. तुम्ही लोकांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतायत. अरे ज्याला जिथं गोड खायचे त्याला खाऊ दिलं पाहिजे. आणि याचा निषेध म्हणून मी माझे सगळे अवॉर्ड वापस करतोय. तुला कुठले अवॉर्ड मिळाले रे? कुठलंच नाही. पण जेव्हा केव्हा मिळेल तेव्हा तो मी घेईन आणि मग परत करेन. मार मार. असहिष्णू कुठली मार. अरे तुमचे भांडण अजून चालूच आहेत का? भारती, बरं झालं तू आलीस. तू ये, बस बस इथे. भारती, हे बघ, आपल्याला ना व्हेज बनवायचं. नो 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 व्हेज, ओनली नॉन व्हेज. हे बघ तू माझा ऐक. तुला एकदा सांगितलं ना व्हेज बनवायचंय म्हणून. हे बघ, माझ्या मेनूला जास्त मतं पडली. प्रूफ आहे माझ्याकडे. फेक येते, फोटोशॉप केलं तू.
मला जास्त मतं पडली. तुला मतं नाही पडली, तू ते व्हॉट्सअप हॅक केलंस, मला मतं पडली. पप्पू कुठला हे फेकूचन तुला भेट हात काय टाकतो. तुला काय करणार? तू फारसा आवाज ह्यांचं काही ठरत नाहीये, पण तुम्ही नक्की ठरवा, नक्की मतदान करा.